भामटपाडा संघाला विनंती आहे ज्या काही फॉर्मॅलिटी स्पर्धेच्या माध्यमातून आहेत त्या आपण कंप्लीट करून घ्या. आयोजकांना भेटा ही विनंती आहे. आंबोडी संघाचे कॅप्टन किंवा राहुल पाटील आपण या ठिकाणी आयोजकांना भेटा. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी पहिला बॉल आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. संतोष यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतायत. स्ट्राईक एनवरती प्राक्तन धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप वर्सेस ओम साई शिवनसाई. ओ फटका खेळलाय प्राक्तन मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक सिक्सर 6. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा. थँक्यू. येत्या काही दिवसामध्ये अगदी 26 जानेवारीपासून सुरू होईल विजयमामा चषक चंदन सरच्या मैदानावरती. कोलवटप्याचा बॉल टाकला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला फील करण्यात आला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर डॉट. आत्तापर्यंत 3 बॉल हे फेकून झाल्यात. गोलंदाज संतोष मडवी एक दर्जेदार खेळाडू एक जुने जाणते खेळाडू आणि चांदीप संघाला मात्र पुढे घेऊन जाणाऱ्या खेळाडूपैकी एक असं नाव जे सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. हवेमध्ये खेळलाय फटका. फटका फसलाय. स्वतः संतोष मडवी येत आहेत चेंडूच्या अगदी जवळ. कॅच कंप्लीट केलाय आणि फलंदाज प्राक्तन बॅक टू डग आउट गॉन. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा. आहे जाणता राजा. थँक्यू. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या 6. कोलवटप्याचा बॉल टाकलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ब्रॉकलमध्ये हाताळला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 6. आतापर्यंत बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. पुढील बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फिल्डिंग करतायत. डॉट बॉल येतो आणखीन एक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6. एक षटकार वगळता या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीत. फक्त षटकार वगळता बाकीच्या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट डॉट आउट डॉट डॉट आतापर्यंतची कहाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. एक ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 6. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. उद्याचा लॉट जर आपण पाहिलं तर चंदनसर विभाग आहे. चंदनसर विभागातील पहिला मॅच आई जुदानी गासपाडा वर्सेस गावदेवी वैतीपाडा. उद्या जो पहिला मॅच आहे तो बरोबर 9 वाजता सुरुवात होणार आहे. चंदनसर गटातील हे 2 संघ असतील. त्याच्यानंतर जयदुर्गा रायपाडा वर्सेस आर के डोंगरपाडा. जय हनुमान गावठण वर्सेस NCC नारंगी बी. आई भवानी मारम्मलपाडा वर्सेस V24 बॉय चंदनसार आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी वर्सेस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. एकूण 10 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. सेकंड ओव्हर मीत गावडचा पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेलची संधी त्या ठिकाणी मिस्टेक केलं क्षेत्ररक्षकाने. कॅचचा तो प्रयत्न मात्र तितका चांगला दिसला नाहीत.
हां, पंच चेक करतायत. तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन देण्यात आलं आहे. बाउंड्री चेक केली जाणार आहेत. अजित म्हात्रे सर आहेत. तिसरे पंच पाहतायत काय घडलंय त्या ठिकाणी. बॉल ज्यावेळी मात्र खेळण्यात आला होता त्यावेळी तो बाउंड्री लाईनला अगदी खेळाडू जवळपास टच झालाय की बॉल तिथून निघून गेला. ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतायत. डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर स्क्रीनवरती चेक केलं जात आहेत. कारण कुठल्याही गोष्टी मिस्टेक न व्हायला हव्यात. आपल्याकडे टेक्निकल सिस्टम आहेत त्याच्या द्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. तिसरे पंच चेक करतायत. सेफ आहे की नाही या गोष्टी आता पाहण्यात येत आहेत. पाय जो आहे तो बाउंड्री लाईनला टच झालाय का या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यावेळी बॉल हातामध्ये आला त्यावेळी कदापि पायाचा स्पर्श झालाय का तो बाउंड्री लाईनच्या अगदी त्या रेषेला, त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी टेक्निकल रूममध्ये अगदी करतायत. डिसिजन काहीच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. थोडंसं क्रुशल मोमेंट आहे त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न आता होतोय. दोन कॅमेराचा वापर होतो त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. थोडा जवळून आता पाहण्याचा प्रयत्न होतोय. आणि तिसऱ्या पंचाने पहिलाच सांगितलं की सेफ, इट्स अ सेफ. परफेक्टरित्या बॉलला मात्र त्या ठिकाणी अडवण्यात आलं. धावसंख्या धावफलकावरती 2ने वाढत असताना पाहायला मिळत आहे. जाऊन पोचतायत त्या 8. कारण कोणाच्याही अगदी बाजूने हा डिसिजन जायला नको म्हणून पंचाने तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती. ड्राईव्ह केलाय, फटका छानरित्या खेळलाय. चेंडू मात्र चाललाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत बॉल फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1ने पुढे जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा. मीत गावड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती पाहतायत. एका बाजूने दीपक, दुसऱ्या बाजूने राहुल. स्ट्राईक एनवरती सध्या राहुल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. फटका खेळलाय पुन्हा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गॅपमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण पाहिलं तर फील करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत त्या मात्र 10 धावा. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. पहिल्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर सिंगल. 3 बॉल नंतर धावसंख्या आहे 10. मीत गावडचा पुढचा बॉल स्ट्राईक एनवरती असतील दीपक. चांगला खेळ दाखवायचा संध्याकाळच्या सत्रामध्ये. बॅटर वेगाने फिरली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉल हे मात्र फेकून झाले आहेत. पहिल्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट. 4 बॉल आतापर्यंत फेकण्यात आला. धावसंख्या 10. नवेचा बॉल पंच मात्र दर्शवतात की हा वाईट बॉल आहेत. खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच राकेश सरमच्या दिशेने हा डिसिजन कवत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. डबल 1. 4 षटकांचा मॅच. बॅटिंग करणारी टीम प्रथमतः ओम साई शिवनसई. क्षेत्ररक्षण करणारे संघ आपण पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप. या 2 संघांदरम्यान मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी सध्या माचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत. फटका खेळलाय, चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मिळतील धावा 6. षटकार. फलकावरती षटकार. ज्या षटकाराची डिमांड होती तो षटकार मैदानाच्या आतमध्ये दीपकच्या बॅट मधून आलाय. डिस्ट्रॉय करतोय. पुढील बॉल या ओव्हर मधील. आणखीन एक बॉल खेळण्याचा प्रयत्न केलात परंतु आपल्या फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केलेत मीत गावडने. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल पूर्ण आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 17 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट बाय टीम ओम साई शिवनसई. या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. एक छोटासा ब्रेक घेऊयात.
ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात उर्वरित 2 ओव्हरमध्ये. मारगावचा तो बॅटमन भारी आकाश तारे घर घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर गोरसाईचा तो मॅच विनर भावेश पवार दापोली संघाचा कॅप्टन कुल विशाल चिंदेकर उस्मान पटेल रायगडचा टायगर मारतोय टायमिंग शॉट संभाजीच्या त्या रजत मुंडेची बॅटिंग हाय सॉलिड कैलासपूरची धनसरचा त्याची बॅटिंग आहे सॉलिड. थँक्यू. उद्या बरोबर चंदन सर गटला प्राधान्य देण्यात आलं. पहिला मॅच आई जुदानी घासपाडा आणि गावदेवी वैतीपाडामध्ये होणार आहेत, त्यामुळे दिलेल्या वेळेत दिलेल्या वेळेवरती तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. दुसरा मॅच जयदुर्गा रायपाडा आणि आर के डोंगरपाडा या 2 संघादरम्यान रंगेल. जर्मन गावठण खेळेल NCC नारंगी बी या संघासोबत. आई भवानी मारंबलपाडा खेळेल V24 बॉय चंदन सर समोर. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी खेळेल शिरगाव स्पोर्ट शिरगाव या संघासमोर. एकूण 10 संघ 31 तारखेचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 17 2 ओव्हरचा खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी जयेश आलायत. या संघाचे आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू जयचा पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, झेल घेतलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. राहुल बॅक टू डग आउट गॉन. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. कोशा पण 18 कमी जगुना बायकोची कटकट मी ऐकूना दुसरी आणाय. थँक्यू सो मच. धावफलकावरती धाबा 17 धावा. 17 धाब्यावरती दुसरा हा विकेट गमावलाय ओम साई शिवन साई या टीमने. जयेशनं पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिलाय. दुसरा बॉल हाताळण्यासाठी जयेश तयार आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पहिल्यांदा दाखल होताना पाहायला मिळतात. ओमकार स्ट्राईक इन वरती. ओमकाराला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय, परंतु जोपर्यंत बॉल फील करण्यात आला तोपर्यंत पंच दर्शवतात त्या ठिकाणी धावा. डिक्लेअर एकूण 2 धावा त्या ठिकाणी मात्र पंचाने घोषित केल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 19. धावा. फटका छान खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने. मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराची गरज होती, तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेफ्टी बॅटरची का मागणी होती ते मैदानाच्या आतमध्ये त्याने पूर्ण केल्यात. ओमकार जसे आले पहिल्या बॉलवरती डबल आणि त्याच्यानंतर षटकार 6. 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्यात आला. 3 बॉल अजून बाकी आहेत जयच्या षटकातील. 25 धावा धावफलकावरती आहेत. पाहूयात हे 3 बॉल कशा प्रकारे हाताळले जात आहेत. जयेश तयार पुढील बॉल घेऊन. थोडा पुढे टाकलाय, वेगवान टाकलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून जातो. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती पाहायला मिळतात 26-26. आतापर्यंत बॉल फेकून झाल्या त्या ओव्हरमधले 4 धावा धावफलकावरती 26. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक षटक तुम्हाला पाहायला मिळेल. जाणताराजा चषक खार्डी आपण पाहू शकतायत. पुढील बॉल बॉल पंच मात्र दर्शवत आहेत व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. विरल नायर सर आमच्या दिशेने मात्र इशारा कवत असताना धावसंख्या धावफलकावरती 27-27. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. एकूण 8 बॉल अजून या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओम साई शिवन साई कितपर्यंत मजल मारतो पाहूया. 4 षटकांमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये प्लॅनिंग तर अगदी केलेली आहेत. किमान 45च्या जवळपास 40ची अगदी ती वेस ओलांडण्याचा प्रयत्न
त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न होणार आहेत, कारण बॅटिंग लाईनअप चांगली आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपची. ती मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली होती. पुल करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत बॉल अपील करतील, एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट. फेकी चांगली झाल्यात. सिंगलवरती फक्त समाधान त्या ठिकाणी मात्र व्यक्त करावं लागल्यात. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 28 धावा. आतापर्यंत 5 बॉल फेकून झाल्या त्या ओव्हरमधील. राहुल एका बाजूने आपण पाहिलं तर बाद झाले होते, प्राक्तन बाद झाले. त्याच्यानंतर दीपक आणि ओमकारनं मैदानाच्या मध्ये चांगला खेळ दर्शवलाय या दोन खेळाडूंनी. भागीदारी पार्टनरशिप मोस्ट इम्पॉर्टंट होती आणि ती मैदानाच्या मध्ये दोन्ही खेळाडूकडून करण्यात आली. जयेश तयार. जयेशचा बॉल पुन्हा एकदा मात्र खूप सुंदर पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय पूर्ण आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 28 धावा. या जावळ डीजे यशवंत दादा यांच्याकडे आणि ऐकूयात एक संगीत. थँक्यू. या षटकानंतर मान्यवरांचा सन्मान आहे तो मंचावरती केला जाणार आहे. शेवटचं षटक बाकी आहे. 28 धावा 28 ऑन स्कोर कार्ड वरती आपण सध्या धावसंख्या पाहू शकतायत. शेवटचे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी आता संदीपच्या वतीनं गोलंदाज प्रतीक पाटील यांच्यावरती मात्र दिली जात आहेत. 28 प्रतीकवरती जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहेत. जबाबदारीचं भान ठेवून त्याला मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूनं ओमसाई शिवनसाई संघ आतापर्यंत 28 बनवल्यात. 28 बनवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 घेतल्यात. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा घेतल्यात. 2 ओव्हरमध्ये जवळपास आपण पाहिलं तर धावा होत्या त्या खास करून 17 आणि त्याच्यानंतर पुन्हा 11 आल्यात. 6 11 11 या प्रकारे धावसंख्या पुढे चालल्यात. परंतु 11चा विचार आहे की 11च्या थोडं जास्त 15 16 17 हा विचार मनामध्ये चाललाय. त्याचाही विचार विनिमय केला जाईल. 3 ओव्हर नंतर 28 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रतीक पाटील तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका चांगला खेळलाय. गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट होईल का पाहूयात. त्या ठिकाणी मात्र पंच दर्शवतात की 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 पहिल्या बॉलवरती 2 धावा त्या ठिकाणी घेतल्यात बॅटर दीपकनं. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून, 2 डबल, 2 सिंगल, 2 डॉट या पद्धतीने तो इनिंग आतापर्यंत साकारत असताना पाहायला मिळतोय. 12 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात 7 बॉल फेस करत असताना आणि टीमची टोटल धावसंख्या 30. एक षटकार प्राक्तने खेळला. एक षटकार दीपकनं मारला होता. ओमकारने एक षटकार मारला होता. पूल केलाय. गॅपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पोहोचतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू संतोषजी मडबे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आली. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती डबल या प्रकारे धावसंख्या पुढे चालल्यात आणि ती देखील इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही ज्यावेळी डबलने धावसंख्या पुढे घेऊन जातात त्यावेळी धावफलक तुमचं हलतं फुलतं राहत असतं. ते पुढे जात असतं आणि तो प्रयत्न प्रामाणिक करतायत. ओहो यावेळेचा बॉल पंचाने नो बॉल कवलायत. धाव घेण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय. पुन्हा 2 धावा आल्यात परंतु नो बॉल. कमरेच्याही वरती बॉल पंच मात्र दर्शवत आहेत. नो +1 एकूण 2 धावा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 मानसिक थोडा दबाव आहे तो प्रतीक पाटील वरती दिसतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा आता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उचलतायत ओमकार आणि दीपक हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. पुढील बॉल. शॉर्ट बॉल पुल केलाय. गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही पोहोचू शकणार. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा दाबा 4 चौकार.
थँक्यू. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झाला त्या षटकातील 3, अजून 3 बॉल बाकी आहेत. 38 हे 3 बॉल निर्णायक असणार आहेत. गोलंदाज तयार. स्ट्राईक एनवरती ओमकार. लोअर फुल टच बॉल होता, मिस केलाय. परफेक्ट कनेक्शन नाही झालं. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकं परफेक्ट कनेक्शन नाही पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 39 बॉल शिल्लक आहेत. अजून 2 हे 2 बॉल निर्णायक असणार त्या षटकातील. पाहूया कशा प्रकारे हाताळले जात आहेत, कशा प्रकारे खेळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील तयार. समोर दीपक. पूल केलाय. पूल पॉवरफुल ठरेल का? हो, पूल पॉवरफुल ठरतोय. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. तसं एक क्षणी वाटलं की चेंडू सीमारेषेच्या अगदी पार जातोय की काय, परंतु त्याच वेळी आपण पाहिलं तर संतोष मडवी यांना मात्र झेप घेतली. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलात आणि बाकी तिथे खेळाडू त्यांनी सांगितलं की सेफ आहे, त्यामुळे धावा कंप्लीट होतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास 2 आणि 2 ने धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. शेवटचा बॉल 41. पुल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू समोरच्या दिशेने मात्र खेळून काढलाय. संतोष मडवी पुन्हा त्या फ्रेम मध्ये. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट होईल का? हो, सेकंड रन मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. बरोबर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 43 44 धावा करायच्यात 11च्या प्रति ओव्हरनं. त्या बॅटिंग करणाऱ्या टीम धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघाला ओम साई शिवनसाई संघाच्या अगेन्स्ट काही सन्मान आहेत मान्यवरांचे, ते मंचावरती केले जाणार आहेत. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोद सरांचा आवाज आहे, तो आवाज आपल्याला ऐकू होणार आहे. जे आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रमेशजी पांडुरंग जाधव गुरुजी यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व आणि प्रकाशजी कदम साहेब यांना मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बोईसर विधानसभा संघटक म्हणून ज्यांची ओळख आणि एक आदर्श शिक्षक म्हणून गेली कित्येक वर्ष मेढा, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आडणे या शाळेवर ते कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर जनार्दन भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी डोंगरे यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आदरणीय सन्माननीय किनी गुरुजी यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन नितीनजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण किनी गुरुजी यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या जामता राजा चषक खारडी 2025-26 मध्ये आपण दैनंदिन जीवनातून वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. मायेची उद्धार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित आपण करीत आहोत. अक्षयजी साटम यांना विनंती करेन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. चव्वेचाळीस धावांचं लक्ष. धन्यवाद धनंजय पाटील यांचा आवाज झपाटा ऐकतायत या स्पर्धेमध्ये. 43 धावा फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
44 धावांचं लक्ष्य आहे आणि 2 फलंदाज वैभव पाटील आपण पाहताय. त्या एका साईडला संतोष मडवी पिंट्या यांना आपण पाहतायत. एक भलं मोठं लक्ष म्हणता येईल का याकडे दृष्टिकोन असेल, सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहता येईल का याकडे लक्ष असणार आहे. अगदी सुंदर भव्य दिव्य असं व्यासपीठ, त्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जेदार आपण पाहिलं तर आयोजन नियोजन. रोहित चौधरी अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या भूमिकेत. साहिल मांगेला आपण पाहतायत, तर रोहित चौधरी यांना आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे जयेश मांगेला आणि प्रवीण पाटील अशी DBNची एंटायर टीम या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करत असताना जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. राहुलला आपण पाहतायत, लैला या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय, आणि संतोष मडवी एक टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. संतोष मडवी गेल्या मॅच मध्ये हिरो, या मॅच मध्ये 0. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी जाधव या ठिकाणी उपस्थित असतील तर मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 200 टीम्स त्या असोसिएशनमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ती सुद्धा एक खूप मोठी उपलब्धी आपण पाहत आहेत, आणि त्यामुळे मात्र एक क्रिकेटचा दर्जा उंचावला जातो. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. एका साईडला अनुभव फार मोठा होता, एका साईडला अनुभवाची कमी असताना सुद्धा मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच असावा. आत्मविश्वास आणि आवड जर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. प्रत्येक गोष्ट मात्र शक्य होऊ शकते, परंतु पेशन्स यावेळेला संतोष मडवीचे पाहायला मिळाले नाही. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे, त्यामुळे संयम तुम्हाला बाळगावा लागतो. चला बॅटचा वापर केलाय, परंतु इथून जयेश किनी म्हणत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. 6 धावा. गुड शॉट. काय फटकेबाजी सुरू आहे जयेश किनीच्या बॅटमधून. लैलाच्या विरोधात आक्रमकतेचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हा कॅच खूप महत्त्वपूर्ण होता, परंतु राजेश घरत त्या ठिकाणी कॅच ड्रॉफ्ट होत असताना 2 रन्स मिळतील. जयेश किनीच्या बॅटमधून लगातार 3 षटकार आले, तर निलेशजी मडवी समाजसेवक चांदीप यांच्याकडून आपण पाहतायत या बॅटरला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते. 14 या धावसंख्येवर 14. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झाले 4. चांगला फटका यावेळेला एक्झिक्यूट केला आहे, परंतु 2 रन्स डिक्लेरेशन झोनमध्ये. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर असं वाटलं की दबाव निर्माण होईल, परंतु जयेश किनीने निडर मनाने आत्तापर्यंत फलंदाजी करताना नाही मला थांबायचं नाही आहे, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी हे आव्हान स्वीकारू शकतो, ही त्याची ताकद आहे. नॅचरल खेळ खेळत असताना सुपर बॅटिंग. अगदी नेत्रदीपक आयोजन महेशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत
या सकाळच्या सत्रामध्ये प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब उपस्थित झाले होते. किरणजी पाटील, विद्यमान सरपंच, अनेक मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी, महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहिला होता. ऑन साईडला फटका चांगला आहे, खेचून मारलाय, पिकअप शॉट, 4 रन, चौकार, गुड शॉट. संख्या स्कोर कार्डवर धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या टीमची जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 44 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सुरुवात तर अगदी नेत्रदीपक झाले. सुरुवात चांगली व्हायला हवी 2 बॅटरच्या माध्यमातून आणि ती सुरुवात असं वाटलं की पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर लयला रिदम सहित गोलंदाजी करेल, परंतु लाईन अँड जी लेंथ आहे ती मात्र बिखरवण्याचं काम केलं ते जयेश किनी या लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटरने. आणि संपूर्ण दबाव आता ओम साई गावदेवी शिवनसाई संघाच्या गोलंदाजावर पाहायला मिळतो. परंतु पहिले षटक वगळता आता ओमकार घरात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट घेईल का की दबाव वाढवेल. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून राजेश घरत बॅकअपसाठी येतील, फेकी करतील, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. वैभव पाटीलचा फुटवर्क चांगला आहे, अतिशय फुटवर्क चांगला असल्या कारणानं बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना आणि चांगला बॉटम हँडचा वापर करतो आणि टायमिंग सहित खेळताना पाहायला मिळतो. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या 22, 22 धावा. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं. जाणता राजा चषक खारडी. कारण स्पर्धा, कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते, ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी आणि माणुसकीच्या नात्याने ती मोठी होत असते. आणि तीही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जे पर्व 2 आहे. येणाऱ्या सर्वांचा मान सन्मान, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, जरूर ऑफ कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ही ताकद आहे ओमकारची. गेल्या मॅचमध्ये सुद्धा ओमकारने जी गोलंदाजी केली आडणे टीमच्या अगेन्स्ट, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. ते सातत्य आत्तापर्यंत दर्शवलं गेलं आहे. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. तो क्लास, गोलंदाजीचा दर्जा आत्तापर्यंत ओमकार घरात दर्शवत असताना. टॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. या षटकामध्ये धावा थांबलेत. आकाश पाटील अगदी सकाळपासून चांगली स्कोरिंग करत असताना पाहायला मिळतोय. परफेक्शन यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 धावा. यावेळेला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. काय क्लास दाखवलाय. प्राक्तन किनीला पाहतच राहावं लागेल. व्हॉट अ शॉट. आभाळाला सॅल्यूट करणारा हा, मानवंदना देणारा खणखणीत षटकार. 6. मिशीवर डोळ्यात 30 वर जाऊन पोहोचले गेले. सुपर टायमिंग, चांगलं क्रिकेट. ओमकार घरत वर 4थ्या बॉलवर 5व्या बॉलवर षटकार आला. त्यानंतर ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. रवींद्र पुढे सरसावेल, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत वैभव पाटील, मी सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूचा उल्लेख केला होता की मागील 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूने खूप चांगलं प्रभावित केलंय. चांगली बॅटिंग करत असताना सिच्युएशननुसार खेळण्याची कला या फलंदाजांच्या अंगी आहे. संघाची धावसंख्या जवळजवळ आपण पाहिली तर 32 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय दत्तात्रय किनी गुरुजी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपला सुद्धा या स्पर्धेला मोलाचा हातभार लागला त्याचा त्याप्रती
आयोजकांच्या वतीने आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जाऊन जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32 धावा. आता 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 12 रन्स हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज रवींद्रला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. रवींद्र रामा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. जयेश किनी आल्या जो दबाव होता त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकेन हा त्याचा धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, गोलंदाज कोण आहे यापेक्षा आपल्या फलंदाजीवर आपण फोकस करणं फार गरजेची गोष्ट असते. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगली फिल्डिंग राहिले. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन. 11 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 11 रन. इथून जर मॅचमध्ये यायचं असेल, प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असेल तर डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर या दोन गोष्टी की फॅक्टर असतील. रवींद्र ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. सर्कलमध्ये स्टॉप केलं गेलं. एकच धावेवर सॅटिस्फाईड. सिंगल डबलला महत्त्व देत असताना क्रिकेटमधील बेसिक आहे सिंगल डबल. जेव्हा सिंगल डबल येते ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली प्रेशर होत असताना पाहायला मिळतात. प्रेशर ऑटोमॅटिकली येत असतं, दबाव वाढतो आणि अशा वेळेला एखादा लूज बॉल सुद्धा मिळतो आणि त्यावर ते प्रहार करतात. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संजय घरात थोडेसे झुकले नव्हते आणि त्यामुळे थोडासा बॉल खाली राहिला होता. बॉल परफेक्ट हातामध्ये येऊ शकला नाही. जीवनदान मिळालंय परंतु हे जीवनदानाचं कितपर्यंत ॲडव्हान्टेज मिळेल. जयेश किनी सारख्या फलंदाजाला 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. त्यामध्ये संघ जाऊन पोहोचते 34 वर. आता 10 रनची एकंदरीत आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. बॉल आहेत 9 बॉल आणि 10 रन. काय अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फर्स्ट स्लिपकडे चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि प्राक्तन किनीचा हा एक दिमागदार झेल पाहायला मिळतोय. वैभव पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. एक महत्वपूर्ण विकेट. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक वारी हाय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. पाच बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचले गेले. 35 धावा झालेल्या आहेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस 10 टीम्स आजच्या दिवसामध्ये हजर राहिल्या. त्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत मात्र बॅकअप चांगला मिळाला. अन्यथा बॅकअप जर चांगला मिळाला नसता तर कदाचित तिथे धावा आल्या असत्या. रेफर केले गेले. या पण थर्ड अंपायर अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी आहेत ऑन स्क्रीन. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट स्लाइड झाले का, ग्राउंडविंग झाले का याकडे लक्ष असणार आहे. डिसिजन पेंडिंग DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. ही स्पर्धा कव्हर होते. अगदी चांगला प्रवास DBNचा लाईव्हचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या टीमचं
खरी जी मेहनत त्यांनी केली, कष्ट घेतले आणि त्यामुळे त्यांचं फळ त्यांना मिळतं. आदरणीय सन्मान्य हरिचंद्रजी माळी साहेब सेफ आहे. 2 रन्स कंप्लीट इन्क्लूड होतील. आज खास करून रमेशजी पांडुरंग जाधव साहेब गुरुजी या ठिकाणी वेळ देत आहेत. बोईसर विधानसभा संघटक म्हणून एक चांगलं पद आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यामुळे आज आपण पाहत आहेत प्रथमतः आदर्श शिक्षक, स्वतः प्रामाणिक बिझनेसमॅन आणि तुषारजी डोंगरे यांना आपण पाहू शकतायत ब्लॅक अँड ब्लॅकमध्ये आणि एका साईडला व्हाईट अँड व्हाईटमध्ये आपण पाहू शकतायत. काय कॉम्बिनेशन आहे दोन्हीही समाजसेवकांचं. एक मेढा तर एक सायवन आणि त्यामुळे मात्र हे कॉम्बिनेशन दोन्हीही सायवन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 37-37. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. काय मेहनत घेतली असावी खार्डीकरांनी या मैदानासाठी हे त्यांनाच माहिती आहे. आजकाल आपण मुंबईमध्ये गेलात तर अशा प्रकारची खुली मैदानं पाहायला मिळत नाही. जरी इथे डिक्लेरेशन झोन असलं तरीसुद्धा फेब्रुवारीमध्ये एक बिगुल वाजणार आहे मोठ्या स्पर्धेचं खार्डी गावामध्ये. ते ग्राउंडचं काम मात्र कंप्लीट होईल, सुरू आहे. यावेळेला मोठा प्रहार, व्हॉट अ शॉट. क्लास 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 दाखवत असताना पाहायला मिळतोय. आता फक्त आणि फक्त विजयासाठी एका रनची आवश्यकता. स्कोर आर लेवल. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. थँक्यू. काय हरिचंद्र माळी साहेबांचं भव्य स्वागत केलं व्यासपीठावर आणि हरिचंद्र माळी साहेब व्यासपीठावर येताच त्यांचा हात खिशाकडे गेला आणि लगेच त्यांनी सांगितलं की ही आपली स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा आहे, त्यामुळे 4,000 रुपये आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे हरिचंद्र माळी साहेब. असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात या खार्डी गावामध्ये आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. मॅन ऑफ द मॅचकडे वळण्याच्या अगोदर मी रमेशजी जाधव गुरुजी यांना विनंती करेन या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं.